नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. चैत्र गौरी पूजनाच्या निमित्ताने विलेपार्ले येथील गोखले सभागृहात ज्येष्ठ महिलांचा जोश, उत्साह, ऊर्जा, आनंद, नवतरुणींना लाजवेल असा सुंदर कार्यक्रम ह्या चिरतरुणींमध्ये पाहायला मिळाला. डान्स फॉर बेटर हेल्थच्या आयोजिका मानसीताई आपटे यांनी जरी ज्येष्ठ महिलांसाठी असे म्हटले तरी मानसीताईसह सगळ्या महिलांमध्ये सळसळत्या तरुणींचा उत्साह जोशपूर्ण होता. चैत्र गौरी पूजनाच्या निमित्ताने मानसीताई आपटे यांनी सगळ्या माहेरवाशिणींना एकत्र माहेरपणाला बोलावून सगळ्या गौरींचे कौतुक करून हळदी कुंकू, गायन, नृत्य, नवीन माहेरवाशिणींना भेटवस्तू देऊन, आंबेडाळ, पणं हा अल्पोहार देऊन मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पाडला. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून ह्या चैत्र गौरी पूजनाचा आनंद जरूर घ्या. विशेष आभार सौ शरयू घाडी. धन्यवाद. मी मिसेस मानसी दीपक आपटे. मी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातून 2015 साली रिटायर झाले ॲज उपशिक्षणाधिकारी परिमंडल क्रमांक 3 वर 4. रिटायरमेंट नंतर आपला काहीतरी पॅशन आपला जिवंत ठेवावा आणि माझा जो ड्रीम प्रोजेक्ट होता डान्स फॉर बेटर हेल्थ हा मला पूर्ण करण्यास लोकमान्य सेवा संघाने संधी दिली. तर लोकमान्य सेवा संघात मी बऱ्याच शाखांमध्ये विचारून घेतलं. तर वैद्यकीय शाखा जी कैलासवासी शरद विनायक वैद्यकीय शाखा जी आहे आमची मेडिकल शाखा, तिथे मला ही संधी मिळाली. मी सचिव पण होते, त्यामुळं डान्स फॉर बेटर हेल्थ हा उपक्रम ज्येष्ठांसाठी मला सुरू करायची संधी मिळाली. तर शाळेत असतानाच मी गंधर्व महाविद्यालयाच्या 5 गाण्याच्या परीक्षा, 5 नृत्याच्या परीक्षा अशा दिलेल्या होत्या. त्यामुळं ते बालकडू मला शाळेत असतानापासूनच मिळालेलं होतं. पण जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये रुजू झाले, जवळजवळ 28 ते 30 वर्ष मला काहीही करता आलं नाही माझ्या पॅशनसाठी. ना डान्सिंग, ना गायन, ना काहीच. फक्त फायली, इन्स्पेक्शन, शाळा व्हिजिट ह्याच्या पलीकडे मी काहीच करत नव्हते. आणि घर, 2 मुलं आणि माझे मिस्टर दीपक आपटे हे लग्न होऊन 8 वर्षांनी लगेचच गेले. त्यामुळं दोन्ही मुलांची जबाबदारी हे सगळं करत 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 मी 2015 मध्ये रिटायर झाल्यानंतर हा उपक्रम करायला हाती घेतला. तर खूप छान वाटतंय की ज्येष्ठांसाठी आरोग्याच्या दृष्टीनं नृत्य करणं, आरोग्याच्या दृष्टीनं आनंदी राहणं व आरोग्य समतोल ठेवणं, मानसिक आरोग्य व आपलं शारीरिक आरोग्य हे दोन्ही महत्वाचे असल्यामुळे ह्याचा मी समतोल असा राखला आणि हा उपक्रम सुरू केला. प्रायोगिक तत्वावर कुणाबरोबर सुरू केला तर आमचं भजनी मंडळ आहे, त्या भजनी मंडळामधल्या 5 बायकांना मी ओढून ताणून असं घेऊन आले आणि त्यांना म्हटलं सुरू करूया आपण. आणि सुरुवात केली 5 बायका, त्याच्यानंतर 10 आल्या, नंतर 10च्या 20 झाल्या, 20च्या 30 झाल्या. असं होत 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 करोना काळामध्ये जेव्हा 30 ची संख्या होती, त्यावेळेला करोना काळामध्ये क्लास घेता येत नव्हतं, तर घरी बसून मी ऑनलाईन क्लास सुरू केला. आणि ह्याच 30 बायका सगळ्या माझ्या बरोबर ऑनलाईन क्लास अटेंड करायच्या. आपापल्या घरी मी जसं नाचते तसं त्या नाचायच्या आणि हा उपक्रम पुढं नेला गेला. असं म्हणतं ना, उंच माझा झोका, असं ते 30 पासून ते 40 झाले, 40 ते 50 झाले, असे 8 वार्षिकोत्सव आमचे पूर्ण झाले. आणि यंदाचा तर कळसच गाठला. यंदा आमचा वार्षिकोत्सव 8वा वार्षिकोत्सव होता आणि महाराष्ट्राची लोकधारा असं ह्या थीम खाली आम्ही तो साकार केला. आणि दरवर्षीच आमचा उपक्रम हाऊसफुल जातो. पहिला आम्ही सुरू केला तो गोखले सभागृहामध्ये, ह्याच सभागृहामध्ये, आणि नंतर आम्ही पु ल देशपांडे सभागृहामध्ये सुरू केलं. तर भरभरून माझ्या सर्व ज्येष्ठ स्त्रिया माझ्याबरोबर असल्यामुळे हा उपक्रम खूप छान चालला आणि आता बहरतोय, फुलतोय. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. आणि खूप छान वाटतंय.
मनसोक्त आनंद मिळतो आणि माझी तब्येत पण छान राहते. मुख्य म्हणजे मी ह्यात मात्र माझा स्वार्थीपणा आहे बरं का जरा, कारण माझी तब्येत चांगली राहावी म्हणून मी पण ह्यांच्या बरोबरीने नृत्य करते. आणि इथं साक्षी आहेत बरेच जण जे मी दोन तास मी कंटिन्युअसली क्लास घ्यायचे. कधी मी थकत नव्हते, बसत नव्हते. पण आता मात्र थोडीशी विश्रांती घेते कधी कधी, कारण ह्या सगळ्या छान सहकार्य करायला आहेत. माझ्याबरोबर मोहिनी जुवेकर ह्या पण सचिव आहेत. त्या पण आता हळूहळू माझ्या बरोबरीनं साथी हात बढानासारखं करायला लागले आहेत. तर हम चलेंगे साथ साथ सारखा आमचा सगळ्यांचा उपक्रम हा खूप छान चाललाय. माझं एकच सांगणं आहे की सर्व ज्येष्ठ स्त्रिया एकतर सर्व्हिस झाल्यानंतर रिटायरमेंट घेतात, पण आई किंवा बाई कधी रिटायर होत नाही कामातून. त्यांना घरकाम पण असतं, घरातलं बघायचं असतं, बाहेरचं बघायचं असतं, सगळंच करायचं असतं. पण मनस्वास्थ्य पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यांच्या लहानपणी किंवा कॉलेज डेजमध्ये, विद्यार्थी जीवनात जे त्यांचे सुप्त गुण होते आणि ते निभावू शकले नाहीत, पुढे ते चालवू शकले नाहीत, अशांना माझी विनंती आहे की तुम्ही जरूर जरूर तुमचं पॅशन पुढे न्या, तुमचा छंद जपा, तुमचा छंद पुढे न्या, गात राहा, नाचत राहा, हसत राहा. आयुष्य काय, देवाने दिलेलं हे आयुष्य सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी, त्याचं आपण सोनं करूया. आणि थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, आपण पुढे जात राहायचं. आणि चालविशी हाती पुढे देवा, असं आहे.
एक